यशोवाणी दिवाळी अंक 2024साठी वाचतीये. नमस्कार, मी सुजाता परांजपे. माझ्या लेखाचं नाव आहे झेब्रा क्रॉसिंग ते लायन क्रॉसिंग. 2010च्या मे महिन्यामध्ये केनियाचं जंगल बघायला गेलो होतो. तिथलं हे जंगल वर्णन. केनियात तिथले प्राणी बघायला आणि जंगल अनुभवायला जायचं होतं. नैरोबीच्या विमानतळावर उतरता क्षणी विलंब न लावता आम्ही अंबोसेली राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने रवाना झालो. विमानतळावर आमच्या स्वागतासाठी आलेला जॉन हा वाहनचालक पुढच्या 9 दिवसांसाठी आमचा जंगल मार्गदर्शकही असणार होता. त्याच्या आरामदायी 7 आसनी जीपमधून केनियातला 2500 किलोमीटरचा प्रवास आम्ही करणार होतो आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे जीपच्या उघडणाऱ्या टपामधून जंगल दर्शनही करणार होतो. याआधी मी कान्हा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीसाठी गेले होते. अनेक प्राणी, पक्षी, प्राण्यांच्या पावलांचे ठसे, वानर, मोर आणि सांबर यांनी एकमेकांना दिलेल्या धोक्याच्या सूचना, त्यामुळे स्तब्ध झालेलं जंगल, भारलेलं जंगल या सगळ्याचा अनुभव गाठीशी होता. पण 4 दिवस सकाळ संध्याकाळ तिथे फिरूनही व्याघ्र दर्शन मात्र झालं नव्हतं. त्यामुळे अतृप्त मनाने तिथून परतलो होतो. त्याची कसर केनियाच्या ट्रीपमध्ये भरून निघेल अशी आशा वाटत होती. अंबोसेली राष्ट्रीय उद्यान, नैवाशा जलाशय, सांबुरू राष्ट्रीय उद्यान, नकुरू जलाशय आणि शेवटी मसाई मारा राष्ट्रीय उद्यान असे आमच्या जंगल सफारीचे टप्पे होते. राष्ट्रीय उद्यानात 2 दिवस तर जलाशयाकाठी 1 दिवस असा मुक्काम होता. मुक्कामाच्या ठिकाणी दुपारी 2:30 पोचायचो आणि 4 वाजता जंगल सफारीला निघायचो. अंबोसेलीत शिरता शिरता हत्तींवर नजर पडली आणि आम्ही अक्षरशः थरारून गेलो. कळपनायक हत्ती, काही हत्तीणी आणि त्यांची 2-4 गोंडस पिल्लांची दंगामस्ती, कळपनायकाचा सावध वावर, कळपापासून थोडं दूर राहून परिसर न्याहाळणं, एकेका वेळी 50 ते 200 हत्तींची ये-जा पाहणं हा खरोखरच विलक्षण अनुभव होता. सुरक्षित अंतरावरून या अगडबंब प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहताना भीती नाही वाटली. पण सांबुरूच्या जंगलात जेव्हा त्या कळपनायकाने मला गृहीत धरू नका अशी कडक तंबी दिली तेव्हा मात्र जीवाचा थरकाप उडाला. झालं असं की नैवाशाहून सांबुरूला जाताना आभाळ भरून आलं होतं. जॉनची जीप जरा जास्त वेगाने पळत होती. वाटेत हत्तींचं कुटुंब छोट्या पिल्लांसह रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात दिसलं. तेवढ्यापुरती जीप थांबली. हत्तींनी रस्ता ओलांडता क्षणी मात्र आमची गाडी निघाली. त्याबरोबर पुढे गेलेल्या हत्तीने मागे वळून एक जोरदार चित्कार केला आणि तुमचं हे कृत्य मला अजिबात आवडलेलं नाही याची जाणीव करून दिली. पिल्लांसोबत असताना हे सगळेच प्राणी अतिशय दक्ष असतात याचा अनुभव पुढेही सतत येत राहिला. इथल्या सगळ्या जंगलात प्राण्यांचा मोठा वावर आहे. हत्तींपाठोपाठ जिराफ दिसले. याआधी त्यांना फक्त प्राणी संग्रहालयातच पाहिलेलं होतं. हा प्राणी अगदी छान मजेत चालत होता. मान उंचावून किंवा कधी वाकवून झाडाची पानं खात होता. इथे अंबोसेलीला आणि माराला मसाई जिराफ आणि सांबुरूला रेटिक्युलेटेड जिराफ बघायला मिळतात. केनियातलं जंगल म्हणजे सवाना प्रदेश. 3-4 फूट उंचीचं गवत मैलोन मैल पसरलेलं. मधूनच अकेशियाचं एखादं झाड छत्रीच्या आकाराचा पर्णसंभार मिरवणारं, सगळ्या गवताळ वातावरणाला तोलून धरणारं, छायाचित्रकारांना पोजही देणारं. पहिलं झेब्रा दर्शन इथेच झालं. कधी 2-4 तर कधी मोठा कळप. हा प्राणी किती देखणा आहे याची जाणीव प्रत्येक वेळी होत गेली. केनियात 2 प्रकारचे झेब्रा आहेत. ग्रेव्ही झेब्रांच्या अंगांवरचे पट्टे जास्त जवळजवळ असतात. मात्र दोन्हीच्या पट्ट्यांची रचना म्हणजेच डिझाईन अगदी बघत राहावं असं वाटतं. हे डिझाईन
थेट त्यांच्या निमुळत्या पायांपर्यंत असतं. त्या पायांना बघून सध्या प्रचलित असलेल्या टाईट लेगिंगची आठवण झाली. झेब्रांच्या कळपाने आमच्या देखत रस्ता ओलांडला आणि आम्ही एकमुखाने ओरडलो, झेब्रा क्रॉसिंग. अनेक प्रकारची हरणं इथे मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. अँटिलोप, इम्पाला, गझेल, वॉटरबक, जिराफाच्या मानेशी साधर्म्य असलेलं जेरनूक अशी अनेक प्रकारांची. त्याच जातीचा एक डिगडिग नावाचा छोटा प्राणीही पाहायला मिळाला. अगदी हरणाचं पिल्लू शोभेल असा हा प्राणी त्याच्या नावाप्रमाणेच इतका गोड होता की त्याला उचलून घरी घेऊन यावं अशी इच्छा आमच्यापैकी प्रत्येकाला झाली. हत्ती, रानटी म्हैस, गेंडा, बिबट्या आणि सिंह या 5 प्राण्यांना बिग 5 म्हणजेच बडे 5 अशी संज्ञा आहे. त्यापैकी पहिले 2 आंबोसेलीला बघून झाले. या सर्वांमध्ये रानटी म्हैस ही अतिशय क्रूर समजली जाते. तिच्यासमोर आलेल्या माणसाला ती ठार मारून टाकते. आपलं मराठीतलं मारकी म्हैस हे विशेषण खरं म्हणजे या म्हशींनाच योग्य आहे. शहामृग, हॉर्नबिल, किंगफिशर, ब्लॅकस्मिथ, अनेक प्रकारचे बगळे, बदकं, गरुड, गिधाडं असे कितीतरी पक्षी बघितले. सुपर स्टर्लिंग या नावाचा अत्यंत देखणा पक्षी इतक्या वेळा पाहिला की तो इथला कावळाच असं आम्ही ठरवून टाकलं. म्हणजे आपल्याकडे जेवढे कावळे तेवढे तिकडे सुपर स्टर्लिंग्स. सुरुवातीला पक्षी बघण्यासाठी नजर तयार झालेली नव्हती. जॉनने दाखवल्यावर मगच तो पक्षी दिसू लागे. नंतर मात्र आम्हीही त्याला दाखवू लागलो. त्याच्या जवळच्या पूर्व आफ्रिकेतले पक्षी या पुस्तकातून त्या पक्षाची माहितीही मिळवू लागलो. या संपूर्ण भटकंतीमध्ये वेड्यासारखे फोटो काढले. फोटोतला पक्षी पुस्तकातल्या फोटोशी तंतोतंत जुळला की आम्ही स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायचो. या 9 दिवसात अक्षरशः एकही क्षण कंटाळवाणा गेला नाही. उलट आजचा दिवस कालच्यापेक्षा अधिक चित्तथरारक असाच अनुभव येत गेला. नैवाशा जलाशय हे पाणघोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. जलाशयामधून बोटीने फिरताना शेकडो पाणघोड्यांचं अगदी जवळून दर्शन घेतलं. सुमारे 3000 किलो वजनाचा हा प्राणी माणसावर कसा हल्ला करू शकतो याचा एक किस्सा मात्र नंतर ऐकला. तेव्हा अज्ञानात किती सुख असतं ते समजलं. नाहीतर त्या नावाड्याच्या भरवशावर आमची 2 तासांची त्या बोटीतली सैर मजेची झालीच नसती. नकुरू जलाशय गेंडे आणि फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाहनचालक जॉनने तिथल्या पाणथळ जागी अगदी आतपर्यंत गाडी नेऊन दोघांचंही सुंदर दर्शन घडवलं. एका बाजूला अकराळ विक्राळ, बटबटीत आणि कुरूप असे गेंडे, तर दुसऱ्या बाजूला अतिशय नाजूक, नखशिखांत देखणे असे रोहित पक्षी. निसर्गाचे हे 2 टोकांचे आविष्कार एकाच वेळी बघणं हा विलक्षण अनुभव होता. संध्याकाळ झाल्यामुळे शेकडो रोहित पक्षी एका रांगेत तुरुतुरु चालत पाण्याच्या आतल्या बाजूला जात होते. संपूर्ण थवा आकाशात उडतानाचं जे विलोभनीय दृश्य पुण्याजवळच्या भिगवणच्या तलावात पाहिलं होतं ते मात्र नकुरूला पाहायला मिळालं नाही. जीपमधून फिरताना जॉनचा कम्युनिटी बँड रेडिओ स्वाहिली भाषेमध्ये सतत बडबड करत असायचा. केनियातल्या सगळ्या वाहनचालकांचं ते नेटवर्क होतं. भाषा अगम्य असल्याने आम्हाला त्याचा त्रासही व्हायचा. पण कम्युनिकेशन हे कारण सांगून जॉनने ते कधीही बंद केलं नाही आणि पुढे त्याचे फायदे लक्षात आल्यावर ती बडबड निमूटपणे सोसण्याखेरीज आम्हाला पर्याय नव्हता. गेंडे आणि रोहित पक्षी हे पाहून झाल्यावर नकुरू इथलं जीवित कार्य संपलं अशा भावनेने आम्ही निघालो. जाताना आजूबाजूचा रम्य परिसर रमत गमत पाहत जावं म्हणजे अर्थात जीपमधूनच असं आम्हाला वाटत होतं. पण जॉनच्या मनात काही वेगळंच होतं. वी आर ऑन अ मिशन असं म्हणून ते मिशन म्हणजे काय ते न सांगताच तो तडक निघाला आणि उभ्या असलेल्या 3-4 गाड्यांच्या शेजारी येऊन थांबला.
आणि मिशन काय त्याचं उत्तर समोरच दिसलं. आमच्या डोळ्यादेखत लेपर्ड म्हणजे बिबट्या झाडावरून रुबाबात खाली उतरला आणि क्षणार्धात बाजूच्या गवतात दिसेनासा झाला. हे केवळ काही सेकंदात घडलं, त्यामुळे त्याला डोळे भरून न पाहिल्याची चुटपुट लागून राहिली. बराच वेळ निःशब्दपणे आम्ही थांबलो तरी बिबट्याचा पत्ता नव्हता. आमचा धीर सुटत चालला. पण 12 वर्ष जंगलात फिरण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या जॉनला बिबट्या त्याच गवतात दडून बसलाय याची अगदी खात्री होती. बाकीच्या सगळ्या गाड्या निघून गेल्यावर जॉनने आमची गाडी वळवली आणि चिवटपणे थांबलेल्या बिबट्याला आमची अखेर दया आली. गवतातून त्याची स्वारी थेट आमच्यासमोर आली. क्षणभर त्याने आमच्याकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी रस्त्याच्या दिशेने येऊन आमच्यासमोर त्यांनी रस्ता ओलांडला. बिबट्यासारखं हुलकावण्या देणारं जनावर अनपेक्षितपणे आमच्या पुढून इतक्या रुबाबदारपणे गेलं हे पचनी पडायला आम्हाला थोडा वेळच लागला. शिवाय हे घबाड फक्त आमच्या हाती लागलं होतं. इतर पर्यटकांसमोर आता आम्ही ते मिरवू शकणार होतो, कदाचित त्यांना जळवणारही होतो. तो आनंद वेगळाच. झेब्रा क्रॉसिंगपासून काही पायऱ्या वर चढत आम्ही लेपर्ड क्रॉसिंगपर्यंत येऊन पोचलो होतो. 5 बड्यांमधले 4 एव्हाना झाले होते. आता ओढ लागली होती ती जंगलच्या राजाची म्हणजे सिंहाची. आमच्या सफारीतला शेवटचा मुक्काम मसाई मारा राष्ट्रीय उद्यानात होता. इतर कुठेही न दिसलेले सिंह या मसाई मारामध्ये दिसावेत एवढीच आमची माफक अपेक्षा होती. आम्हाला फक्त सिंह बघायचा होता आणि मसाई माराच्या सकाळच्या गेम ड्राईव्हमध्ये 1 नाही 2 नाही तर 4 सिंहांचं कुटुंब आम्ही मनसोक्त पाहिलं. 2 सिंहिणी आमच्या जीपच्या दिशेने येत आहेत. जीपच्या अगदी शेजारून जात आहेत. त्यानंतर सिंह डौलदारपणे उठतो आणि जीपच्या पुढच्या बाजूने रस्ता ओलांडतो. केवळ अवाक होऊन आम्ही हे दृश्य पाहत होतो. त्या सिंह कुटुंबाची आमच्यावर इतकी कृपादृष्टी होती की त्या सकाळी फिरताना त्या चौघांनी 3 वेळा दर्शन दिलं. आम्ही असंख्य फोटो काढले. सिंह जांभई देतोय असाही एक फोटो मिळाला. त्याची गर्जना ऐकण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. पण सिंहिणीने गुरकावल्यानंतर तिच्यापुढे बराच वेळ मान खाली घालून उभा राहिलेला शरणागत सिंह अगदी याची देही याची डोळा बघायला मिळाला. प्रत्येक वेळी साधारण 20 मिनिटं असे 3 वेळा आम्ही त्या सिंहांच्या जवळ जीपमध्ये तरीही 4-5 फुटांच्या अंतरावर होतो. पण त्यांना आमच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. ते 4ही जण त्यांच्याच मस्तीत होते. इतर प्राण्यांचा अनुभव मात्र वेगळा होता. माणसांना बघून बाकी सगळे प्राणी दूर जातात. जंगलचा राजा हा मात्र एकमेव अपवाद. खुद्द सिंहाच्या चालण्यातून जो रुबाब जाणवला त्याला खरंच तोड नाही. आता 5ही बडे घडून गेले होते, पण अधाशी मन शमलं नव्हतं, कारण अजून चित्तादर्शन झालं नव्हतं आणि सफारीच्या शेवटच्या दिवशी सिंहापाठोपाठ तोही आम्हाला दिसला. आम्ही कोणत्याही दृष्टीने विनमुख जाणार नाही याबद्दल वाहनचालक जॉन दक्ष होता. चित्त्याची पूर्वसूचना मिळाल्याबरोबर आम्हाला न सांगता त्याने जीप जी सुसाट हाणली ती थेट चित्त्याच्या समोर आणूनच उभी केली. आम्ही जवळ गेल्यावर ते देखणं जनावर उठून उभं राहिलं आणि अतिशय शांतपणे पण दिमाखात आमच्यापासून दूर जात राहिलं. आपल्या एखाद्या नातलगाला निरोप द्यायला जावं आणि तो दूरवर जाईपर्यंत डोळे भरून पाहत राहावं तसं आमचं झालं. त्या चित्त्याचा अगदी ठिपका होईपर्यंत आम्ही कधी दुर्बिणीतून तर कधी उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलो. आता मात्र डोळे आणि मन दोन्हीही तृप्त झालं होतं. केनियातला प्रत्येक दिवस आमच्यासाठी काहीतरी सुखद आश्चर्य घेऊन आला होता आणि इथे भेटलेली केनियन माणसंही अत्यंत सुस्वभावी, अगत्यशील आणि मदतीला तत्पर. त्यांच्या जाम्बो म्हणजे हॅलो आणि हाकुना मटाटा म्हणजे नो प्रॉब्लेम याची खूप सवय झाली होती. पण आता ही माणसं, हे प्राणी आणि हे जंगल सोडून परतीची वाट धरायची होती.
हाकुना मटाटा अर्थात नो प्रॉब्लेम. केनियातले ते चित्तथरारक क्षण आमच्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झालेले आहेत. हवं तेव्हा ते पुन्हा जिवंत होऊ शकतात. आता डिस्कव्हरी चॅनलवरती मसाई माराचं जंगल दाखवतील आणि एकदमच ओळख पटून जाईल. कदाचित नाकावर जखमेची खूण असलेला तो सिंहही दिसेल आणि मी म्हणेन, जांबो सिम्बा जांबो.